नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची विक्रमी आवक झाल्यामुळे भाज्यांचे दर चांगलेच गडगडलेले आहेत। टोमॅटो कोबीला 1 किलो मागे फक्त 4 रुपयांचा भाव मिळतोय। भाज्यांच्या दरामध्ये अचानक झालेल्या या घसरणीने शेतकरी मात्र आता चिंतेत आलेला आहे। एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये गेल्या 2 दिवसात विक्रमी आवक झाली आहे। 750 ते 850 गाड्या भरून भाजीपाला विक्रीसाठी येतोय। राज्यासोबतच परराज्यातील भाजीपालाही मोठ्या प्रमाणावर येत असल्याने त्याचाही परिणाम दरांवरती झाल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान किरकोळ बाजारातील भाजीच्या दरांमध्ये सध्या तरी बदल झालेले दिसत नाहीत। ग्राहकांना अजूनही चढ्या दरानंच भाजी खरेदी करावी लागते। सध्या भाज्यांचे दर कसे आहेत आपण पाहतोय। घाऊक बाजारातले हे दर आहेत। भेंडी ही जून मध्ये 40 ते 44 रुपये प्रति किलो होती। दुधी भोपळा हा जून मध्ये त्याचा जितका भाव होता तसाच ऑगस्ट मध्ये देखील पाहायला मिळतोय। एक 3-4 रुपयांचा फरक आहे। तर फ्लॉवर जून मध्ये 12 ते 16 रुपये होता, ऑगस्ट मध्ये आता तो 10 ते 12 रुपये प्रति किलोवर आलाय। गवार 40 ते 45 होती, मात्र ती ऑगस्ट मध्ये थेट 20 रुपये किलोवर आली आहे। कारली 26 रुपये किलो जून मध्ये पाहायला मिळत होती, ती आता ऑगस्ट मध्ये थेट 10 ते 14 रुपयांनी पाहायला मिळतात। कोबीचा दर हा जून मध्ये 16 ते 20 होता, तो देखील आता घसरलाय। शिमला मिरचीचा दर देखील आता घसरलाय, 16 रुपये प्रति किलो या महिन्यात मिळतीये। दोडक्याचा दर हा चक्क 6 ते 12 रुपये प्रति किलोवर आलाय। एवढा विक्रमी कमी दर कधीच दोडक्याला मिळाला नसेल। टोमॅटो प्रचंड घसरलेले आहेत। 4 ते 8 रुपये किलोने टोमॅटो विकले जातात घाऊक बाजारात।